Hello friends, how are you? I am your friend Kiran Deshpande, and today we are going to learn a very important and useful poem. The name of the poem is If. It is composed by a world famous poet Rudyard Kipling. होय मित्रांनो, आज आपण 10वीच्या पुस्तकातील पेज क्रमांक 87 वरील इफ ही कविता शिकणार आहोत. मित्रांनो, ही कविता म्हणजे वडिलांनी मुलाला दिलेला अतिशय अप्रतिम, अनमोल आणि अतिउत्तम संदेश होय. चला तर मग शिकूया इफ ही कविता. सर्वप्रथम अप्रिसिएशन ऑफ पोयम अर्थात कवितेचे रसग्रहण या भागासाठी आपण काही मुद्द्यांचा विचार करू. बघा, टायटल म्हणजे शीर्षक. कवितेचे शीर्षक काय आहे? इफ. नेम ऑफ द पोएट, कवीचं नाव रुडयार्ड किपलिंग. नंबर ऑफ स्टांजाज म्हणजे या कवितेमध्ये आलेल्या कडव्यांची किंवा चरणांची किंवा स्टांजाज म्हणजेच स्टांजाची संख्या किती आहे? 6. कडवे म्हणजे या कवितेमध्ये स्टांजाज किंवा कडवे किंवा चरण किती आहेत? तर 6 आहेत. मित्रांनो, वरवर बघता तुम्हाला 8 ओळीचे 3च स्टांजा जरी दिसत असले तरी प्रत्यक्षात 4 ओळीचे 6 स्टांजाज आहेत. नंबर ऑफ लाईन्स इन ईच स्टांजा म्हणजे या प्रत्येक चरणामध्ये किंवा प्रत्येक कडव्यामध्ये किंवा प्रत्येक स्टांजामध्ये ओळी किती आहेत? तर 4. नंबर ऑफ लाईन्स इन द पोएम म्हणजे या कवितेमध्ये एकूण ओळींची संख्या किती आहे? तर 24. बरोबर आहे ना? 6 गुणिले 4, 6 चौक 24. सेंट्रल आयडिया. आता या कवितेची सेंट्रल आयडिया काय आहे? त्यालाच आपण सेंट्रल थीम असं देखील म्हणतो किंवा त्यालाच आपण मध्यवर्ती कल्पना असं देखील म्हणतो. बघूयात मग या कवितेची सेंट्रल आयडिया काय आहे. वडिलांनी आपल्या मुलाला विविध बाबतीत उपदेश केला आहे, म्हणजे सल्ला दिला आहे. जीवनामध्ये कसे वागावे, काय करावे, काय करू नये या संदर्भातील अमूल्य आणि उत्तम असं मार्गदर्शन केलं आहे. मित्रांनो, हे मार्गदर्शन हीच या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे, सेंट्रल आयडिया आहे किंवा सेंट्रल थीम आहे. 7वा मुद्दा बघूयात, फिगर्स ऑफ स्पीच. मित्रांनो, फिगर्स ऑफ स्पीच म्हणजे भाषेचे अलंकार, भाषिक अलंकार. हे जे कवी आहेत रुडयार्ड किपलिंग, हे साहित्याचे नोबेल पारितोषिक विजेते कवी आहेत. म्हणजे यांना यांच्या लिखाणाबद्दल नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे, नोबेल अवॉर्ड मिळालेला आहे. आता यामुळं असं आहे की त्यांची प्रगल्भता भरपूर आहे. यांनी या कवितेमध्ये जवळपास 7 फिगर्स ऑफ स्पीच वापरलेले आहेत. याच्याही पेक्षा वापरले असतील अजूनही 1-2, पण मला ठळक असे 7 फिगर्स ऑफ स्पीच म्हणजे भाषिक अलंकार दिसत आहेत. परीक्षेमध्ये तुम्हाला फक्त एकच लिहायचा असतो, परंतु मी या ठिकाणी 7 अलंकार लिहिलेले आहेत. मी या 7ही अलंकारांचा थोडक्यात अर्थ सांगणार आहे आणि त्याचं एक उदाहरण देखील देणार आहेत. कोणकोणते अलंकार आहेत बघूयात आपण. अँटिथेसिस, ॲनाफरा, पर्सोनिफिकेशन, रिपिटिशन, ॲलिटरेशन, टॉटॉलॉजी अँड मेटाफॉर. आता एक अलंकार मी सांगतो आणि त्याचा अर्थ बघूयात आपण. अँटिथेसिस.
एखाद्या ओळीमध्ये किंवा कडव्यामध्ये दोन विरुद्ध गोष्टी एकत्र आल्या आहेत असे वाटते, पण वास्तविक तसा विरोध नसतो. अशा ठिकाणी अँटिथेसिस हा अलंकार असतो. अँटिथेसिसला मराठीमध्ये विरोधाभास असं म्हणतात. उदाहरण, इफ यू कॅन कीप युअर हेड वेन ऑल अबाउट यू आर लुझिंग देअर्स. आता या उदाहरणांचा मी अर्थ सांगत नाही, कारण इफ ही कविता थोडीशी मोठी आहे आणि त्यामुळे व्हिडिओ आपला थोडासा मोठा होणार आहे, म्हणून मी याचा उदाहरणांचं स्पष्टीकरण तुम्हाला देत नाही. दुसरा आहे ॲनाफरा. एका पाठोपाठ किंवा एका मागोमाग येणाऱ्या किंवा असणाऱ्या कवितेच्या ओळींच्या सुरुवातीस येणाऱ्या शब्दास, शब्दसमूहास किंवा ओळीस ॲनाफरा हा अलंकार म्हणतात. उदाहरणार्थ, इफ यू कॅन कीप किंवा इफ यू कॅन हे काही वेळेस रिपीट झालेलं आहे. इफ यू कॅन हे बरेचदा आलेलं आहे या स्टांजाजमध्ये आणि ओळींच्या सुरुवातीला. तिसरं आहे पर्सॉनिफिकेशन, म्हणजे चेतन गुणोक्ती अलंकार. निसर्गातील निर्जीव वस्तू, कल्पना, भावना या सजीव आहेत अशी कल्पना करून त्या मनुष्याप्रमाणे वागतात किंवा कृती करतात असे जेथे वर्णन आहे तेथे पर्सॉनिफिकेशन किंवा चेतन गुणोक्ती हा अलंकार असतो. उदाहरण, इफ यू कॅन मीट विथ ट्रायम्फ अँड डिझास्टर and treat those two impostors just the same. चौथा अलंकार रिपिटिशन, म्हणजे पुनरावृत्ती अलंकार. या अलंकारामध्ये काही शब्दांची पुनरावृत्ती होते. भाषा सौंदर्य वाढविण्यासाठी कवी काही विशिष्ट शब्द वारंवार वापरतो. एक्झाम्पल, and yet don't look too good nor talk too wise. पुढे ॲलिटरेशन हा अलंकार, याला मराठीमध्ये अनुप्रास अलंकार असं म्हणतात. कवितेच्या ओळीमध्ये एकाच अक्षराची, लक्षात घ्या अक्षराची म्हणतोय मी, कवितेच्या ओळीमध्ये एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे किंवा ध्वनीमुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास अलंकार किंवा ॲलिटरेशन हा अलंकार होतो. या अलंकारात भाषेचा गोडवा आणि सौंदर्य वाढविण्याकरिता शब्दांच्या सुरुवातीला शब्दसमूहात एकाच प्रकारचे ध्वनी असलेल्या अक्षरांचा उपयोग वाक्यात केलेला असतो. उदाहरण, with worn out tools. सहावा अलंकार टॉटॉलॉजी. हा अलंकार बघायला गेलं तर फार असा मोठा वाटतो, टॉटॉलॉजी हा शब्द म्हणलं तर, पण बघूयात. याचा अर्थ होतो एकच गोष्ट दोनदा सांगणे. टॉटॉलॉजीचा अर्थ काय? एकच गोष्ट परंतु दोनदा सांगणे. जेव्हा एकच गोष्ट थोड्याफार फरकाने दोनदा सांगितल्या जाते तेव्हा टॉटॉलॉजी हा अलंकार होतो. उदाहरण, yours is the earth and everything that's in it. आणि शेवटचा 7व्या क्रमांकाचा अलंकार मेटाफर, म्हणजे याला आपण मराठीमध्ये रूपक अलंकार असं म्हणतो. ज्याची तुलना करायची ते आणि ज्याच्याशी तुलना करायची ते यांच्यामध्ये एक रूपता आहे, म्हणजे या दोन्ही गोष्टी एकच आहेत, वेगळ्या नाहीत, भिन्न नाहीत असे वर्णन जेथे असते तेथे मेटाफर म्हणजे रूपक अलंकार असतो. उदाहरण, and stoop and rebuild them up with worn out tools. मित्रांनो, आता 8व्या क्रमांकावर येतोय राईम स्कीम हा मुद्दा.
आता राईम स्कीममध्ये काय काय आहे, तर पहिल्या स्टांजाची म्हणजेच कडव्याची किंवा चरणाची राईम स्कीम, ज्याला आपण यमक योजना असं म्हणतो, तर ती यमक योजना आहे ए ए ए ए. म्हणजे पहिल्या स्टांजाची यमक योजना काय आहे, ए ए ए ए. 4 वेळेस ए आहे, कारण 4 ओळी आहेत. याचा अर्थ असा होतो की पहिल्या स्टांजातील पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या ओळीतील शेवटच्या शब्दांचं यमक जुळतं, म्हणजेच ते रायमिंग वर्ड्स आहेत. आता दुसरं, रेस्ट ऑफ द स्टांजाज ए बी म्हणजे काय, तर उर्वरित किंवा उरलेल्या 5ही स्टांजाजची म्हणजेच कडव्यांची किंवा चरणांची राईम स्कीम किंवा यमक योजना ए बी अशी आहे. लक्ष द्या नीट. म्हणजे काय, तर दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या आणि 6व्या स्टांजाच्या पहिल्या आणि तिसऱ्या ओळींचं यमक जुळतं, म्हणजेच ते रायमिंग वर्ड्स आहेत. तसेच दुसऱ्या आणि चौथ्या ओळींचं यमक जुळतं, म्हणजे ते रायमिंग वर्ड्स आहेत. मित्रांनो, अगदी थोडक्यात सांगायचं तर स्टांजा क्रमांक किंवा चरण क्रमांक किंवा कडवं क्रमांक 2 ते 6 यांच्या पहिल्या आणि तिसऱ्या ओळीतील शेवटचे शब्द रायमिंग वर्ड्स आहेत, कारण त्यांचं यमक जुळतं. तसेच दुसऱ्या आणि चौथ्या ओळीतील शेवटच्या शब्दांचं यमक जुळतं, म्हणजेच ते रायमिंग वर्ड्स आहेत. शेवटचा मुद्दा, स्पेशल फीचर्स. लक्ष द्या, आता ऐका. स्पेशल फीचर्स, विशेष वैशिष्ट्ये. प्रत्येक स्टांजाच्या ओळींच्या सुरुवातीला इफ यू कॅन यांचं रिपिटिशन झालं आहे, म्हणजे ते पुन्हा पुन्हा वापरलं आहे, हे याचं स्पेशल फीचर आहे. फ्रेंड्स, आता आपण प्रत्येक स्टांजा, ज्याला आपण कडवं किंवा चरण म्हणतो, याचा मराठीतून अर्थ बघूया. मी इंग्रजीतून स्टांजा वाचताना तुम्ही पुस्तकावर लक्ष केंद्रित करा. इफ या कवितेचा अर्थ होतो जर. या कवितेमध्ये वडील आपल्या मुलाला आयुष्यभर पुरेल असा उपदेश करीत आहेत. असं चित्र कवीनं रेखाटलं आहे. जर तू असं केलं किंवा जर तू तसं केलं तर असं होईल, या साच्यामध्ये संपूर्ण कवितेमध्ये उपदेश केलेला आहे. मी या कवितेचा शब्दशः अर्थ न सांगता केवळ भावार्थ सांगणार आहे. चला तर मग आता पुस्तकातील पेज क्रमांक 87 वरील पहिले 4 ओळी बघा. पहिला स्टांजा मी वाचतोय. इफ यू कॅन कीप युअर हेड when all about you are losing theirs and blaming it on you, if you can trust yourself when all men doubt you but make allowance for their doubting too. कवितेतील बाबा आपल्या मुलास म्हणतात, जेव्हा सर्वजण तुझ्यावर रागावलेले आहेत आणि तुला दोष देत आहेत, अशा वेळी तू शांत राहत असशील. जेव्हा सर्वजण तुझ्याबद्दल संशय घेत आहेत, तरी तुझ्यावर विश्वास असेल. तुझ्याबद्दल इतर व्यक्ती जे बोलत आहेत त्याचाही तू विचार करत असशील. आता दुसरा स्टांजा बघा, पेज नंबर 87. इफ यू कॅन वेट अँड नॉट बी टायर्ड बाय वेटिंग or being lied about, don't deal in lies, or being hated, don't give way to hating, and yet don't look too good nor talk too wise. जर तुझ्या अंगी संयम असेल आणि संयमाला तू कंटाळत नसशील किंवा
तुझ्याबद्दल कोणी खोटं बोलत असेल तरीही तू तसं करू नकोस, किंवा तुला कोणी दोष देत असेल तरीही तू तसं करू नकोस, आणि तू परिपूर्ण दिसू नकोस किंवा अतिशहाणपणाच्या गप्पाही मारू नकोस. तर हे जग तुझेच आहे आणि त्यातील प्रत्येक गोष्ट तुझीच आहे माझ्या मुला, आणि या सर्वांपेक्षा अधिक म्हणजे तू एक चांगला आणि आदर्श व्यक्ती होशील. आता तिसरा स्टांजा. इफ यू कॅन ड्रीम अँड नॉट मेक ड्रीम्स युअर मास्टर, इफ यू कॅन थिंक अँड नॉट मेक थॉट्स युअर एम, if you can meet with triumph and disaster and treat those two impostors just the same. तिसऱ्या स्टांजाचा अर्थ असा आहे, कवितेतील बाबा आपल्या मुलास म्हणतात, जर तू स्वप्न पाहत असशील आणि स्वप्नांचा गुलाम होत नसशील, जर तो विचार करीत असशील आणि फक्त विचार करणं हेच तुझं ध्येय नसेल, जर तू जय आणि पराजय या दोन फसव्या लोकांना सारखं मानत असशील. आता चौथा स्टांजा बघूयात पुस्तकातील. इफ यू कॅन बिअर टू हिअर द ट्रूथ यू हॅव स्पोकन, ट्विस्टेड बाय नेव्ज टू मेक अ ट्रॅप फॉर फूल्स, और वॉच द थिंग्स यू गेव युअर लाईफ टू ब्रोकन and stoop and build them up with worn out tools. जर, आता याचा मराठीतून अर्थ, जर तू बोललेलं सत्य नीच प्रवृत्तीचे लोक त्यांच्या फायद्यासाठी असत्य ठरवित असतील, परंतु तू बोललेल्या सत्याशी तू एकरूप राहू शकत असशील, जर तो आयुष्यभर कष्ट करून निर्माण केलेल्या वस्तू किंवा गोष्टी नष्ट होताना पाहत असशील आणि तरी देखील शांत चित्ताने हाताशी असलेल्या साधनानिशी त्या गोष्टी किंवा त्या वस्तू परत मिळवण्याचा प्रयत्न करीत असशील, तर हे जग तुझेच आहे आणि त्यातील प्रत्येक गोष्ट तुझीच आहे माझ्या मुला, आणि या सर्वांपेक्षा अधिक म्हणजे तू एक चांगला आणि आदर्श व्यक्ती होशील. आता आपण बघूयात सातवा स्टांजा, पाचवा स्टांजा बघूयात. इफ यू कॅन टॉक विथ क्राउड्स अँड कीप युअर व्हर्च्यू, और वॉक विथ किंग्स नॉर लूज द कॉमन टच, इफ नायदर फोज नॉर लव्हिंग फ्रेंड्स कॅन हर्ट यू, if all men count you with but none too much, if all men count with you but none too much. आता या पाचव्या स्टांजाचा अर्थ बघा मराठीतून. कवितेतील बाबा आपल्या मुलास म्हणतात, जर तुझे खूप लोकांसोबत संबंध असतील आणि चांगुलपणा, नैतिकता असे सद्गुण तुझ्या अंगी असतील, किंवा राजासोबत किंवा बड्या लोकांसोबत राहून सर्वसामान्य लोकांना तू टाळत नसशील, शत्रू किंवा मित्र तुला त्रास देऊ शकत नसतील, जर तुला सर्वजण सारखेच महत्त्वाचे असतील आणि कोणीही अति महत्त्वाचा नसेल. आणि आता शेवटचा स्टांजा बघूयात मित्रांनो. इफ यू कॅन फिल the unforgiving minute with 60 seconds worth of distance run, yours is the earth and everything that's in it, and which is more, you will be a man, my son. शेवटच्या स्टांजाचा अर्थ बघूयात. कवितेतील बाबा शेवटच्या स्टांजामध्ये काय उपदेश करतात बघूयात आपण मराठीतून. ते म्हणतात, जर कोणासाठीही न थांबणाऱ्या वेळेचा तू सदुपयोग करू शकत असशील, तर हे जग तुझेच आहे आणि त्यातील प्रत्येक गोष्ट तुझीच आहे, आणि या सर्वांपेक्षा अधिक म्हणजे माझ्या मुला, माझ्या बाळा, तू एक चांगला, परिपूर्ण आणि आदर्श असा व्यक्ती होशील. मित्रांनो,
कविता शिकवताना कवितेच्या डाव्या बाजूला म्हणजे कडव्यांच्या डाव्या आणि उजव्या बाजूला काही शब्दांचे किंवा काही फ्रेजेसचे काही ओळींचे अर्थ दिलेले आहेत. ते तुम्ही व्यवस्थित वाचा, त्यांचा अर्थ समजून घ्या, म्हणजे तुम्हाला हे अतिशय महत्त्वाचं होईल. कविता समजायला सोपी नाही आहे, म्हणून ही कविता थोडीशी वारंवार वाचा. या शब्दांच्या ओळींचे किंवा फ्रेजेसचे अर्थ बघा आणि त्या प्रत्येक स्टांजाला ते लावून बघा, कारण त्या ठिकाणी जे महत्त्वाचे ओळी किंवा फ्रेजेस असतील किंवा शब्द असतील तर ते बोल्ड टाईपमध्ये दिलेले आहेत आणि त्यांचा अर्थ डाव्या आणि उजव्या बाजूला दोन्ही पेजेसवर दिलेला आहे. फ्रेंड्स, आज आपण रुडयार्ड किपलिंग यांची ही कविता अभ्यासली. इफ या कवितेचे अप्रिसिएशन कसे करावे हे बघितलं आणि प्रत्येक स्टांजाचा मराठीतून अर्थही बघितला. ही माहिती आपणास आवडली असल्यास लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. तुमच्या मनामध्ये काही शंका, प्रश्न, अडचणी असतील तर कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.